नमस्कार, मी नितीन पाटील मुळे गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। आता महिलांसाठी आली मोफत स्कूटी योजना। राजस्थानमध्ये अशोक गहलोत सरकारने 2023 सालीच आणली होती ही योजना। स्कूटी सोबत एकदाच मिळणार 2 लिटर पेट्रोल मोफत। 5 वर्षाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स पण असेल सोबत। दिव्यांग महिलांसाठी 5% स्कूटी राखीव। स्कूटी सोबत हेल्मेट पण असेल मोफत। राणी लक्ष्मीबाईच्या नावाने राजस्थान पाठोपाठ उत्तर प्रदेश मध्ये येणार आहे स्कूटी योजना। चला तर बघूया बातमी सविस्तर। आजच्या काळात जर तुम्ही मुलगा आणि मुलगी असा भेद करत असाल तर व्हा सावधान। आता मुलींना मुलांपेक्षा कमकुवत समजत असाल तर तुम्ही चुकताय। मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवायचं किंवा मुलींच्या हिताचे नाही असे कोणतेही पाऊल उचलायचे तर तुम्हाला आता बदलण्याची वेळ आली आहे। कारण मुली प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत आणि केवळ त्यांच्या पालकांनाच नाही तर देशालाही अभिमान वाटत आहे। मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर विविध योजना राबवत आहेत। त्याचा थेट लाभ मुलींना मिळत आहे। उदाहरणार्थ महिलांसाठी 50% प्रवास भाडे सवलत योजना असो की सिलाई मशीन वाटप योजना असो की महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना असो, अशा नानाविध योजनेमुळे महिला वर्गात उत्साहाचे वातावरण असतानाच आता राजस्थान पाठोपाठ उत्तर प्रदेश राज्य शासन राणी लक्ष्मीबाई नावाने एक नवीन योजना आणायच्या तयारीत आहे। चला तर मग समजून घेऊया योजनेबद्दल सविस्तर माहिती। राणी लक्ष्मीबाई योजना असे या योजनेचे नाव आहे। कोणाला मिळणार स्कूटी? राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना सरकार मोफत स्कूटी देणार आहे। विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात येणार आहे। सरकारी महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या व्यतिरिक्त खासगी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा? योजनेविषयी अधिकृत माहिती सरकारने दिली नसली तरी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ही योजना लवकरच सुरू केली जाऊ शकते। अर्ज कसा केला जाईल? सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळतात पात्र विद्यार्थिनी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात। या योजनेसाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता असेल? आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, शैक्षणिक कागदपत्र व आवश्यकता भासल्यास 2 चाकी गाडी चालवण्याचा परवाना इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असेल। एवढेच नाही तर राजस्थान सरकारने तर याआधी ही योजना लागू केली आहे।